हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा आपला ब्लॉग कोणता आहे? कुकिंग ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपला कुकिंग ब्लॉग आहे. आणि मी काय करणार आहे तुम्हाला सांगते. मी करणार आहे व्हाईट सॉस पास्ता, म्हणजे व्हाईट सॉस मशरूम पास्ता करणार आहे मी. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे मी ते सांगते, दाखवते. बटर हे ओपन करून ठेवले कारण न्यूच आहे. बटर सगळ्यात पहिलं लागणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे चीज, and of course a mushroom and some corns, like sweet corns. आणि आपल्याला लागणार आहेत व्हाईट सॉस. का कोण कशाचा बनवत आहे? मिल्क, ऑफकोर्स मिल्क. आणि ज्यावेळी आपण पास्ता बॉईल करतो, बॉईल केल्यानंतर आपण ज्यावेळी धुवून वगैरे साईडला ठेवतो ना, तर त्यात आपण तेल घालतो आणि बाकी काही करत नाही. तर मी काय करते, तेल आणि थोडी काळी मिरीसुद्धा घालते. तर त्यानं थोडीशी अशी मस्त अशी स्पायसी टेस्ट येते त्याला. आणि आपल्याला अजून दोन गोष्टी लागणार आहेत, सॉरी 3 गोष्टी लागणार आहेत आता आपल्याला. मैदा आणि चिली फ्लेक्स अँड ऑरिगॅनो. कारण विदाउट मैदा, दूध आणि बटर सॉस बनत नाही. ओके. आणि मेयोनीज घालून तर असलं फालतूपणा तर अजिबात करू नका. मेयोनीज खाऊच नका गाईस, मुळात म्हणजे. तर पटापट आपण चालू करूया, वेळ झाला खूप. तर ॲक्च्युअली एक पतीला ठेवायचा आहे आणि त्यानंतर टाकायचं आपल्याला पाणी. कारण आपण आता करतोय पास्ता बॉईल. जेवढं तुम्ही पास्ता घालणार आहात तेवढंच पाणी टाका त्यात. मी अजून त्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे तेल. आफ्टर दॅट हे मीठ सर्व करून घ्यायचं आपण. आणि एक बॉईल आल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहे पास्ता. आता आपण काय काय घेतलं, पाणी घेतलं, त्यामध्ये टाकलं थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ, कारण पास्ता त्यात चिटकत नाही. ओके. आणि त्यानंतर आपण एक बॉईल आल्यानंतर आपण त्यात पास्ता टाकायचा आणि ते जोपर्यंत तो सॉफ्ट होत नाही, जोपर्यंत तो 95% पकत नाही, तोपर्यंत त्याला बॉईल करायचं. आता बॉईल आलेला आहे आणि आता आपण त्यात ॲड करणार आहे पास्ता. पास्ता ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं ते स्टर करत राहायचं आहे, कारण पास्ता खाली चिटकतो यावेळेस. ह्याला बॉईल होऊस्तोवर आपण पकूया. बॉईल झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की कसं दिसतं. तोपर्यंत आपण खाऊया पॉपकॉर्न्स. पास्ता बॉईल होता, दाखवूया कसा दिसतोय. त्याला आहे शिरा, शेव, चिक्कू, सगळे येत असतात, एकदम माझ्या मागे मागे असतात. तर गाइस, आपल्या पास्त्याचा पाण्याचा कलर असा झाला पाहिजे, पूर्ण एकदम व्हाईट. आणि मग समजून जा की आपला पास्ता एकदम परफेक्टली कुक झालेला आहे. आपला पास्ता एकदम परफेक्ट कुक झालाय. आता आपण गॅस ऑफ करूया आणि ह्याचं पाणी काढून टाकूया. तर गाइस, आता आपण आपला पास्त्यामधलं पाणी पूर्ण सगळं फेकून देऊया आणि त्यानंतर आपण त्यात घालूया थोडीशी. तर गाइस, आपल्याला इथे आता ऑइलसुद्धा यूज करायचं, मी सांगायचं विसरलेले. थोडीशी काली मिरी जरा थोडं मिक्स करून तो शिजवूया. तोवर आपण आपला सॉस रेडी करूया आणि मशरूम थोडे बटरमध्ये सॉते करून घेऊया. तर गाइस, आपल्याला आता मशरूम सॉते करून घ्यायचे आहेत. त्याच्या अगोदर मी ह्याला पूर्णपणे क्लीन करून घेणार आहे. सगळं जे लागलेलं आहे ह्याला ते सगळं पूर्ण क्लीन करून घेणार आहे. आणि हे बॅक साईड ही कट करणार आहे आणि ह्याचे छोटे छोटे पीसेस करणार आहे मी. आणि ह्याला बॉईलसुद्धा करून घेणार आहे.
जरासं मशरूम्स टाकलेले आहेत आणि ह्यातच मी आता आपले कॉर्न्स सुद्धा टाकणार आहे. डबल काम कशाला करायचं, डबल गॅस कशाला वाया घालवायचा. तर ह्याच्यातच आपण बॉईल करूया थोडंसं अजून. ओके, 3 मशरूम आणि थोडंसं स्वीट कॉर्न. आठवलं, आज माझी बुद्धी हे झाली आहे. इथं मी मशरूम आणि कॉर्न्स ठेवलेले आहेत बॉईल करायला. ह्याला थोडंसं म्हणजे बॉईल एक उबाला, हां एक उबाला निकालेंगे इसका. तर काय आपले कॉर्न्स आणि मशरूम इथे पकलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि मशरूम्सला कट करून देऊया. तर गाईज आता मी आपलं मशरूम्स मी पूर्णच कट करून टाकणार आहे आणि छोटे छोटे आपण पीसमध्ये कट करायचे आहेत त्याला. आपण बॉईल केल्यानंतरच कट करायचं आहे त्याला, कारण जास्त मोठे पण पास्तामध्ये नाही चांगलं वाटत, ते छोटे छोटेच खूप छान वाटतात. तर गाईज मी ते मशरूम्स आपले असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत. मी ते पॅन घेतलेला आहे आणि आता त्यात मी घालणार आहे हे बटर आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपण बटरमध्ये आता घातलेला आहे आपण मशरूम आणि याला थोडंसं आपण सॉटे करून घेऊया. आणि आता मी माझे हे सगळे कॉर्न सुद्धा घालून करणार आहे. नाव लेट्स मेक अ पास्ता फायनली. तर व्हाईट सॉस पास्ता बनवायला आपल्याला मैदा लागणार आहे, बटर लागणार आहे, दूध लागणार आहे आणि चीज ऑफकोर्स. इथे घेतले गाईज मी आता कढई. याच्यामध्ये गाईज बटर आणि तेल घातलेलं आहे. आता त्यात थोडंसं मैदा घालूया आणि त्याला थोडंसं असं मिक्स करायचं आणि असं जरासं मिक्स करत राहायचं. आणि थोडा मैदा ॲड करत राहायचा. जास्त नाही घालायचा मैदा, थोडासाच घालायचा, जोपर्यंत ते असं घट्ट नाही बनत. थोडंसं त्याच्या गुठळ्या नाही बनवायच्या, त्याला हलवत राहिलं थोडं. तर काय त्याची अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, ग्रेव्ही. आणि आत्ता आपण यात घालायचं आहे मिल्क. नाव लेट्स ॲड अ मिल्क इन इट. थोडं घालायचं, जास्त घालू नका. मिक्स करायचं चांगलं असं. पाणी ॲड करू नका, नाहीतर ते असं क्रीमी बनणार नाही. असं जो ओरिजिनल मिल्कची जी टेस्ट आणि जे टेक्स्चर असतं ते येणार नाही याला. अजून थोडं आपण दूध घालूया. फुल ग्लास मी हा दूध घातलेला आहे. याला असं मिक्सच करत राहायचं आहे पूर्णपणे. आणि साईडला जे लागलेलं असतं त्याला सुद्धा यात घ्यायचं आहे, त्याने क्रीमी टेक्स्चर येतं याचं. गाईज आपल्या पास्ता सॉसला थोडंसं आता बबल्स यायला चालू झाल्यात, तर तेव्हा समजून हवं की तुमचा सॉस तयार होतोय. जास्त पण घट्ट करू नका, नाहीतर मग नंतर त्यात पास्ता घातल्यानंतर सॉस राहतच नाही. थोडंसं असं क्रीमी टेक्स्चरच ठेवा. आणि आता थोडंसं बॉईल आल्यानंतर मी डायरेक्ट त्यात चीज घालणार आहे. तर गाईज इथं आपल्या व्हाईट सॉसला बॉईल आलेला आहे. आता यात मी हे पूर्ण असं चीज घालणार आहे. मी कट करूनच घेतले छोटे छोटे स्लाइस आणि त्याला मिक्स करून घेऊया. चीज मेल्ट होऊन जाते त्याच्यामध्ये पूर्ण, डोंट वरी. चीज मेल्ट झाली की अजून थोडंसं त्याला क्रीमी टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण छान लागते. चीजचं जे चीज फूल जे असतं ते यात थोडंसं येतं, पूर्ण पण येत नाही. पण आपण जास्त पण चीज नाही घातलेला, आपला पूर्ण हा सॉसच आहे. तर आपलं आता इथं चीज मेल्ट होत आहे बघा.
तर हे करत असताना ह्याची फ्लेम लोच ठेवा. हाय करू नका, नाहीतर ते पूर्णपणे सॉस तुमचा खराब होऊन जाईल, जळून जाईल. क्रीमी टेक्स्चर यायला हवं तर लो फ्लेमच ठेवा. तर गाईज आपला इथं सॉस रेडी झाला आहे. एवढीच कन्सिस्टन्सी ठेवा आत्ता, कारण नंतर तो थोडासा सेटल डाऊन होतो. द फ्रेग्रन्स ऑफ दिस व्हाईट सॉस, यम यम यम. आता मी हात घालणार आहे पूर्ण आपण जे बॉईल करून ठेवलं होतं दिस थिंग, कॉर्न आणि मशरूम्स, याने पूर्णपणे पलटी करणार आहे. थोडंसं मीठ, थोडंसं चिली फ्लेक्स, थोडंसं ऑरिगॅनो. आता ह्याला मिक्स करूया. नाव लेट्स ॲड आवर पास्ता. एवढी कन्सिस्टन्सी असल्यानंतरच पास्ता ॲड करा, आणि नंतर ते अजून थोडंसं घट्ट होतं आपला व्हाईट सॉस. मी आता हातानेच टाकते, कारण एका हाताने मी शूट करते. डायरेक्ट मी आता हे पलटी करणार आहे. ह्याला आता मिक्स करून घेऊया मस्तपैकी. You can see this creamy yummy white sauce pasta. Tempting, yummy. तर गाईज हा पास्ता मी आता चाललेली आहे दादाला द्यायला. दादाची रिॲक्शन घेऊया कशी आहे. सांग कसं आहे. मस्त, एकदम क्रीमी झालाय. छान झालाय. मशरूम परफेक्ट, सॉफ्ट आहे. परफेक्ट सगळ्या गोष्टी. बेस्ट. तर गाईज पास्त्याचा व्हिडिओ एंड करायला मी विसरले होते, कारण मी खाण्यात इतकी मग्न झालते ना की मी विसरूनच गेले की मी व्लॉग हा एंडच केला नाही. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अजून कोणते तुम्हाला रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा. बाय गाईज.